23 फेब्रुवारी 2023 रोजी गावातील ते मंदिर आहे त्या मंदिरावर भोंगे आहेत आणि ते खूप तीव्र आवाजात सुरू होते आणि मला अभ्यास करायला कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं आणि माझी तब्येतही काहीशी बरीच नव्हती. म्हणून मी सरपंचांना कॉल केला आणि त्यांना म्हणलं की तुम्ही आवाजात म्हणजे ते भोंग्यांचा जो आवाज आहे तो कुणाला तरी तिकडे पाठवून कमी करायला सांगा. मग ते हो म्हणले आधी. मग त्याच्यानंतर 2 तास मी वाट पाहिली, त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही, ते आवाजही कमी झाला नाही. मी परत त्यांना कॉल केला आणि मग मला सांगितलं की तो कर्मचारी फोनच उचलत नाही. मग कर्मचाऱ्याचं घर जवळच असल्यामुळे मी तिथून गेले, त्याला उठवलं आणि त्याला म्हणलं भैया जाऊन तू काय कर, ते भोंग्याचा आवाज थोडा कमी कर. तो म्हणला नॉनव्हेज खाल्लंय त्याच्यामुळे मी काही जाऊ शकत नाही. आणि मग नंतर पुन्हा मी सरपंचाला कॉल केला तर सरपंच म्हणले आता तू पोलीस स्टेशनला कॉल कर, भोंगे बंद करा म्हणून. मग मी तरी पण पोलीस स्टेशनला कॉल करण्याऐवजी मी म्हणलं आता ग्रामविकास अधिकाऱ्यांना कॉल करावा. मग ग्रामविकास अधिकाऱ्यांनी माझा कॉल उचलला एकच्या सुमारास आणि ते म्हणले की मॅडम आता मी सकाळी आल्यावर बोलेन त्या लोकांशी. मी म्हणलं आता सकाळपर्यंत हे सुरू राहील, तोपर्यंत मी काय करायचं, मला अभ्यास आहे, मला झोपायचं, मी करायचं काय म्हणलं याच्यामध्ये. तर मग ते म्हणले नाही आता मी आता काहीच करू शकत नाही. म्हणून मग नाईलाज म्हणून मी युसुफळगाव पोलीस स्टेशनला कॉल केला. तर पोलीस आले आणि त्यांनी जी काही कारवाई केली तर त्या संदर्भात हा सरपंच नवनाथ दगडू मोरे म्हणायचा एक आमच्या गावचा गावगुंडा आहे आणि ते आणि असे असंख्य लोक माझ्या घरी आले, माझ्या आईवडिलांवरती दबाव टाकला, माझ्या आईवडिलांकडनं माफी मागून घेतली आणि दमदाटी करून निघून गेले. आणि त्याच्यानंतर काही दिवसांच्या आतच माझ्या घराच्या समोर 3 पिठाच्या गिरण्या ह्यांनी ग्रामपंचायतच्या नावाखाली, ग्रामपंचायतच्याच आहेत असं भासून किंवा ग्रामपंचायतच्याच आहेत असं म्हणतायत ते, तर ग्रामपंचायतच्या गिरण्या माझ्या घराच्या समोर सुरू केल्या, जिथं की आजूबाजूला माझंच घर आहे आणि जे एक घर आहे तिथं कोणी राहत नाही. ते त्यांचं आंबेजोगाईला ते आंबेजोगाईला राहतात. आणि त्या पिठाच्या धुळीच्या याच्यामुळे माझ्या हेल्थवर खूप दुष्परिणाम झाले आणि मला मायग्रेनचा त्रास सुरू झाला तेव्हापासून. तर मायग्रेनमुळे मी इतकी परेशान आहे. म्हणून मग मी ग्रामविकास अधिकाऱ्यांना ऍप्लिकेशन दिलं की बाबा मला तुमच्या ह्या गिरण्यांच्या आवाजामुळे मायग्रेनचं हे झालंय, असा त्या जर जडलेले आहेत बाकीच्याही, तर तुम्ही ह्या गिरण्या स्थलांतरित करा. त्यांनी काही स्थलांतरित केले नाही. मग पोलिसांना पण कंप्लेंट दिली होती, त्यावेळेसच्या पोलिसांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. मग विनंत्या झाल्या, सगळं झालं. मग त्याच्यानंतर SDM ऑफिस जे आहे अंबाजोगाईचं, तिथे मी साहेबांकडे अर्ज दिलेला, मग आणि BDO मॅडमकडे पण दिलेला. तर मग त्या तक्रारी का दिल्या म्हणून यांनी मला 16 मार्च 2025 रोजी येऊन दमदाटी केली आणि तुला आम्ही खलास करून टाकू, तुला गायब करून टाकू अशा धमक्या दिल्या. आणि हे लोक तेव्हापासून माझ्यावर पाळत ठेवून होते. मी कुठे पण गेले तर माझ्या पाठलाग त्या लोकांपैकी कोणी ना कोणी माझा करत होतं. म्हणून मी कसं बसं पोलीस स्टेशनकडे धाव घेऊन 20 तारखेला तिथं अर्ज दिला होता की हे लोक माझ्यावर पाळत ठेवू नयेत, माझा पाठलाग करतायत आणि यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे. तर मग त्याच्या अनुषंगाने कारवाई केलेली आहे असं पोलीस सांगतायत. आणि तरी असं असताना त्यांनी, मी कायद्याचं काम करते आणि ज्यांनी म्हणजे संविधानाचं निर्मिती केली त्यांच्या जयंतीच्या दिवशी जाणीवपूर्वक कायद्याला पायाखाली तुडवून ह्यांनी मला मारहाण केली की आणि माझ्या शेतात मी कैरी आणायला गेले होते ना, तिथं त्या शेतात केली आणि मारहाण अशी केली की यांनी सगळ्यांनी रिंगण केलं आणि त्या रिंगणात, आणि मला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली आहे. मला फक्त एखादी झापड देऊन हिला समजून सांगून जायचं हा उद्देश नव्हता त्यांचा. माझी पाठ पूर्ण जर तुम्ही बघितली तर ते लक्षात येईल तुम्हाला, असं पूर्ण पायापर्यंत असं मला झोडपून काढलंय त्यांनी. मी बेशुद्ध पडल्याच्या नंतर पुढे काय झालं ते मी काही सांगू शकत नाही, इतकं मारलं त्यांनी. पोलीस प्रशासन, आताचे पोलीस मला सहकार्य करतायत. वैद्यकीय सुविधा कशी? वैद्यकीय सुविधा, त्याचे नातेवाईक डॉक्टर आहेत, त्याचं प्रेशर आहे, त्यांनी आता कुठून काय मॅनेजमेंट केलं माहित नाही. इथली SRT रुग्णालयाची वैद्यकीय सेवा मला त्याही दिवशी भेटली नव्हती आणि आजही माझी परिस्थिती इतकी खालावलेली आहे तरी पण मला इथे काही रिस्पॉन्स मिळालेला नाही. उलट इथं वाद झालेले आहेत आता आल्याच्या नंतर, कारण माझ्या डोक्यात खूप असं मुंग्या येत आहेत इथे आणि मला अशक्तपणा आलेला आहे, मला उलट्या पण झाल्यात आणि विकनेस इतका आहे की मला असं चालता येत नाही. तरी पण इथं आल्याच्या नंतर त्यांनी मला काही रिस्पॉन्स दिलेला नाहीये चांगला.